और नोटिस नहीं किया है उसमें, देखो इसमें क्या लिखा है आपने? इसमें यही लिखा है नहीं नहीं, सुनो ना मेरी बात सुनो कि आपकी जो शासकीय जागा है, जो आपका एरिया है, वो कितना मीटर का है वो आप डिसाइड करो। आप हमको वो फाइनल करके दिखाओ कि ये आपका 9 मीटर का है, कॉन्टैक्ट करके वो आपका 10 मीटर का रास्ता है, 9 मीटर का रास्ता है या 18 मीटर का है। सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या कराड चिपळूण राज्य महामार्ग क्रमांक 166 वरती गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। सोबतच या रस्त्याच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबितच आहे। यावर कोणतेही शासकीय प्रशासकीय इथले स्थानिक नेते बोलायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे रस्त्याचं काम आता रखडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या पावसामध्ये या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली होती, सर्वसामान्यांना याचा त्रास झालेला होता, सोबतच वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हा रस्ता अनेक शहरातून जातो, तो शहर म्हणजे पाटण शहर आहे आणि पाटण शहरातून हा जाणारा रस्ता या ठिकाणी आता खड्डे पाहायला मिळत आहेत। सोबत या रस्त्याचं अधिग्रहण अद्याप झालेलं नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात मध्ये पालकमंत्र्यांच्या बरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या बैठकी झाल्या, मात्र त्यातून काहीच आउटपुट मिळालं नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे यांनी या ठिकाणी आता पुन्हा एकदा रस्ता रोको करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर मात्र प्रशासन जागा झालेलं पाहायला मिळतंय। माझ्या बरोबर ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, काय नक्की तुमचा प्रश्न आहे किंवा काय तुमच्या मागण्या आहेत आणि प्रशासन त्या मागणीकडे कशा पद्धतीने बघतंय? आम्ही गेली 3 ते 4 महिने झाले या विषयावरती बोलतोय। या पाटण शहरातला रस्ता पूर्वीपासून 33 फुटाचा रस्ता आहे आणि या 33 फुटाच्या पलीकडं आज ज्या आम्हाला नोटिसा दिल्या गेल्या, या नोटिसीमध्ये आम्ही अतिक्रमण केलेल्याचं या नोटिसीमध्ये नोंद केलेलं आहे। मात्र यांच्या म्हणण्याप्रमाणे आमचा रस्ता 18 मीटरचा असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्या पलीकडं आमच्या ज्या काही आमचे कागदपत्र आहेत आणि आमच्याकडे असलेले नकाशा आणि कोर्टाचे आदेश, अशा जोरावरती आम्ही या लोकांशी युक्तिवाद केलेला आहे, बोललेलो आहे की आमच्या जागेमध्ये आपण अतिक्रमण करत आहात आणि आमचं म्हणणं स्पष्ट आहे की ज्या 18 मीटरमध्ये आमची जागा जात आहे तर त्याच्यामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग आहे यांचा 9 मीटरच्या पलीकडे रस्ता पाटण शहरामध्ये उपलब्ध नाही। या 9 मीटरच्या पलीकडे जे आमची रस्ता ते जागा घेणार आहेत, या जागेच्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे, भूसंपादन त्या लोकांनी ही जमीन केली पाहिजे आणि त्याच्यानंतर यांनी 18 मीटर म्हणतात, परंतु आम्ही शहरातले लोक आम्ही काय म्हणतोय की 18च्या ऐवजी 20 मीटर करा, जेणेकरून जो रुंदीकरणाचा मुद्दा आहे तो भविष्यामध्ये कुठंतरी सॉल्व्ह झालेला आम्हाला दिसेल। 20 मीटर करत असताना या लोकांची नुकसान भरपाई जी होणार आहे ती नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे। मात्र यांच्याकडनं असं कुठलंही झालेलं दिसत नाही। 18 मीटरच्या नोटिसा दिलेल्या आहेत, ह्या अनलिगली आहेत, बेकायदेशीर आहेत आणि याला आम्ही पूर्णपणे विरोध केलेला आहे। यांनी आम्ही आत्तासुद्धा प्रांत साहेबांच्या मिटिंगमध्ये सांगितले की 18 मीटर तुमचा रस्ता नाही, नकाशाप्रमाणे आणि कागदाप्रमाणे 9 मीटरच्या पलीकडे तुमचा कुठलाही रस्ता नाही। त्यामुळं आमची जमीन घेत असताना, जागा घेत असताना त्यांनी याचं भूसंपादन करावं, लोकांची नुकसान भरपाई त्यांना मिळावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर रुंदीकरणाचं काम करावं हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। सध्या हे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे, संत गतीने सुरू आहे, कासव गती त्या रस्त्याच्या कामाला आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी अनेक ठिकाणी रस्ते खड्डेयुक्त आहेत आणि धूळ मोठ्या प्रमाणात होत्या शहरामध्ये आणि येणारे अनेक जण या ठिकाणी खाद्यपदार्थ घेत असतात, त्याच्यावरती देखील धूळ आहे, हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत। नक्की कसं बघता या सगळ्याकडं आणि सरकारला या संदर्भामध्ये किंवा प्रशासनाला काय तुम्ही आवाहन करा? शासकीय अनास्था असल्यामुळे हे प्रकार घडून येतात आणि त्याचा हा जनमानसावर परिणाम होतो। इथे जे राष्ट्रीय महामार्ग होत असताना 100 ते 150 लोकांची घरं पाडली जाणार आहेत। या घर पाडत असताना कोणतीही कायदेशीर त्याची पूर्तता केली जात नाही, त्यामुळे त्यांचा मोबदला हा त्यांना मिळालाच पाहिजे आणि हे मिळकतधारक अतिशय गरीब आणि व्यावसायिक कुटुंबातले आहे, त्यामुळे त्यांना ही जर संपादन करून जर मिळकत लाभांश त्यांना मिळाला तर निश्चितपणानं या तालुक्यातमधला हा राष्ट्रीय मार्ग होत असताना सुद्धा विकास होणार आहे, लोकांच्या गैरसोयी दूर होणार आहेत। विकास कामाला कुणाचाही विरोध नाही यामध्ये, तरीसुद्धा शासन आडमोठीपणाची भूमिका घेते ना, हा जबरदस्तीनं रस्ता जर करत असेल तर प्रहार जनशक्तीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देतो। तुम्हाला वाटते का प्रशासन दिशाभूल करते नागरिकांची? निश्चितपणानं प्रशासनानं आत्तापर्यंत जी काही आपल्यासमोर नोटिसा लोकांना जे मिळकतधारकांना नोटिसा दिलेल्या आहेत या बेकायदेशीर आहे, त्यांनी कुठेही त्याची छाननी केलेली नाही। त्यामुळे एकूण असं दिसतंय की 1960 साली जो 9 मीटरचा रस्ता होता त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये शासनानं कुठेही उल्लेख केलेला नाही आणि पूर्वीचा लोकांना जसा रस्ता होता
त्या पद्धतीनंच त्यांनी सुविधा प्राप्त करून दिल्या पाहिजे शासनानं. लोकप्रतिनिधी असतील, इथले प्रांत असतील, तहसीलदार असतील, ही फक्त गप्प बसण्याची भूमिका का घेत आहेत? कारण यावरती कोणच आवाज उठवायला तयार याचं कारण असं आहे की राजकीय दबाव फार मोठा या अधिकाऱ्यांच्यावर आहे, त्यामुळे ही कोणतीही भूमिका स्पष्ट घेत नाही. लोकप्रतिनिधी देखील याच तालुक्यातले आहेत. तर सध्या ते इथले पालकमंत्री देखील आहेत शंभूराज देसाई, ते देखील या रस्त्यावरून प्रवास करतायत. अनेक दिवस हा रस्ता शंकेच्या छायेत आहे. या रस्त्यावरती अजूनही पूर्ण काम झालेलं नाही. कसं बघताय लोकप्रतिनिधी बघताना तुम्ही? नाही, लोकप्रतिनिधी या कामाकडे अतिशय दुर्लक्ष करतात असा आमचा आरोप आहे. कारण मिळकतधारकांना आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, या संदर्भात त्यांनी गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की राजकीय दृष्टीने या भूमीकडे त्यांनी पाहू नये असं आम्हाला वाटतं. तुम्ही सत्तेत नाही आहे सध्या, आता पक्ष तुमचा सत्तेत नाही, मात्र सत्तेतले पक्ष आहेत या ठिकाणी, आता दोन्ही पक्ष आहेत. या रस्त्यावरनं प्रवास करतायत, दोन्ही पक्षाची कार्यकर्ते करतायत, नेते करतायत, मात्र त्यांना अजूनही जाग आलेली नाही. याकडे तुम्ही एक प्रहारचे जनशक्ती पक्षाचे तुम्ही अध्यक्ष इथले तालुका अध्यक्ष म्हणून काय, कसं तुमची भूमिका आहे किंवा तुमचं काय म्हणणं आहे यावर? नाही, आम्ही पत्रकार साहेब सगळ्या नेत्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेले प्रत्यक्ष भेटलेलो आहे. याच्यावरती विनंती केली की याच्यामध्ये कुणीही राजकारण आणू नये आणि लोकांच्या प्रश्नाकडे तुम्हाला जर बघायला वेळ नसेल तर मग भविष्यामध्ये आम्ही विचार करायला आम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल. कारण ज्यावेळेस आमची घरं तोडणार आहेत त्यावेळेस मात्र नेत्यांचे हात वरती असतील तर मग आम्हाला त्यांच्या पाठीमागे हात ठेवायचा काय अधिकार आम्हाला शिल्लक राहत नाही. त्यामुळं आम्ही दोन्ही नेत्यांना विनंती केलेली आहे, प्रत्यक्षात भेटलेलं आहे, निवेदनं दिलेले आहेत. आमच्याबरोबर घेऊन त्यांना जर मिटिंग घ्यायला वेळ नसेल, आमच्याबरोबर चर्चा करायला वेळ नसेल, म्हणजे जिथं आमची घरं तुटणार तिथं जर नेत्यांनी बोलू नये तर ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिकेची गोष्टच नाही असं आम्हाला वाटतं. आणि राहिला विषय तुम्ही जे म्हणता की या रस्त्यावरती ते फिरतात, तर त्यांच्या गाड्या सगळ्या 80-90 लाख रुपयाच्या गाड्या आहेत. आम्ही सर्वसामान्य लोक फिरणार किती रुपयाच्या गाडीतनं? होणारा त्रास हा आम्हालाच आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न म्हणून ह्या नेत्यांनी तातडीनं याच्याकडे लक्ष घालावं आणि बैठक घेऊन आमच्या मागणीवरती त्यांनी लक्ष घालावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. मात्र इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याही या ठिकाणावरून गाड्या जातात, मात्र त्या 90 लाखाच्या गाड्या आहेत आणि आम्ही सर्वसामान्य या ठिकाणी मोटरसायकलसारख्या वाहनावरून फिरतो, त्यामुळे याचा त्रास आहे तो सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आता लोकप्रतिनिधी असतील, दोन्ही पक्षाचे इथं भाजपचे देखील आता भाजपमध्ये प्रवेश केलेले आत्ताच नुकतेच सतीश पाटणकर असतील किंवा शंभूराज देसाई असतील, ते सध्या पालकमंत्री आहेत, त्यांनी देखील लक्ष घालण्याची गरज आहे ते या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते. कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.